आनंदवाडी येथे पेरणीपूर्व शेतीशाळा उत्साहात संपन्न। नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आणि ही बातमी आहे रेणापूर तालुक्यातील आनंदवाडी येथून। पाहूया सविस्तरपणे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत आज आनंदवाडी येथे पेरणीपूर्व शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले। या शेतीशाळेत सोयाबीन पिकाच्या यशस्वी लागवडीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आणि यावेळी शेतकऱ्यांना मृदा परीक्षणाचे महत्त्व, योग्य बियाण्यांची निवड, बियाणे आणि खतांची खरेदी करताना घ्यावयाची काळजी, तसेच रुंद वरंबा आणि बेड तयार करण्याच्या पद्धतीबाबत माहिती देण्यात आली। तसेच बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया आणि बीजामृत यासारख्या लघु प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। महिलांचा शेतीविषयक निर्णय प्रक्रियेमधील सहभाग आणि प्रत्यक्ष शेती कामातील योगदान यावर विशेष चर्चा करण्यात आली। सोयाबीन उत्पादनातील सर्वसाधारण अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला आणि या प्रसंगी समूह सहाय्यक सुदर्शन बोराडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हवामान बदलास सक्षम शेती, दर्जेदार बियाण्यांचा वापर, बीज प्रक्रिया आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाला आनंदवाडी परिसरातील शेतकरी, महिला, कृषी विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पेरणीपूर्व योग्य नियोजन केल्यास उत्पादन वाढीस मोठी मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। असेच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।